मित्रांनो, राधू आणि मी दोघंच घरी. वाटलं नव्हतं हा पण दिवस माझ्या येईल. असं चिडचिड चिडचिड झाली मित्रांनो. फक्त लेकरा बाळाकडे बघून मी ग बसतोय आणि लय सण केलं. आता तुम्ही माणसानं मग बायको कुठे आहे? कुठे आहे का प्रियंका? कुठे आहे? कुठे आहे मम्मी? कधी सोडून आलो आपण? आता ओम कुठे आहे? खालच्या घरी. आता किती वाजल्यात? 11. संध्याकाळचे 11 वाजल्यात. आता काय गोष्टी सांगण्याजोग्या नसतात यूट्यूब फॅमिलीला. पण काय होतंय मला माहिती आहे का? मला काय माहित नाही, पण मला राग सहन होत नाही काय गोष्टीचा. अशी चिडचिड चिडचिड होते. पर का सोडून आलो तिला? कुठं सोडायला चाललो होतो? मामाच्या गावाला. पण तिथं कशामुळे आपण थांबलो? कोण आलतं तिथं रस्त्याला आता अंधारात? आत्याने नेलं ना? जात होते का मामी? गाडीव काय म्हणत होते? गाडीव काय म्हणायचे का जाताना? काय म्हणाय सांग की एकदा. तू रडत होती का? दुखत होतं का? मम्मी रडते म्हणून तू रडायची? ती गाडीव काय म्हणत होती मम्मी? काय म्हणायची? तू ऐकलं नाही थोडं? मी सांगतो. काय गोष्टी असा विचार करून घेतो मी की टोकाचं पाऊल उचलायचं एकदम लास्ट. काय असेल ते झटका मिटला ह्या हिशोबानेच मी पाऊल उचलत असतो. पण काय होतंय, माझी लेकरं ह्यांची अवस्था बघून, ह्यांच्या तोंडाकडे बघून काय गोष्टी मी लय गिळून घेतो मित्रांनो. लय बेकार किस्सा आज झाला. काय झालं सांगत नाही कशामुळं. फक्त डोकं हल्लं आणि फक्त एकच डोक्यात ठरवलं, बास आता डोक्याच्या बाहेर गेलं. मला काही सण होय ना. खाल्ल्या घरी गेलतो. फक्त हटकुरापणा बायको करते. हटकुरापणा मुदाम आणि हटकुरापणा केला की मला जमत नाही. मग किती किमती मी सोडायला तयार आहे, किती किमती विकत घ्यायला तयार आहे. अशा तत्वाचा माणूस आहे मी. कोणाला लात मारत नाही आणि कोणाला पाया पडायला जात नाही. आणि माणूस खरं हरलेला कधी असतं वाटतं माहिती का? आणि कधी मनामध्ये वाईट विचार येतात. मग भले काय सुसाईड असो किंवा काय असो, ज्या वेळेला आपण एखादा आपला हक्काचा माणूस मानतो ना, म्हणतोच आणि असतात. मग फॅमिलीतलं कुणी असू दे किंवा फॅमिली, जेव्हा त्याच माणसाने साथ सोडलेली असते किंवा नाही ऐकलं किंवा किंमत कमी केली किंवा हलक्यात घेतलं, त्या टायमिंगला मग वाटतं आपण एकटा आहे ह्या जीवनामध्ये. कोणी आपलं नाही. नकोच वाटतं हे जीवन. शून्य शून्य असे काय विचार येतात मनामध्ये. मग बाहेरचे किती पण भक्कम साथ देणारे असू द्या तरी काही उपयोग नाही त्याचा. मग असाच एक किस्सा झाला. हटकुरापणा लय वेळा हिला मी सांगितलंय, हटकुरापणा करायचा नाही. हटकुरापणा केला की माझं डोकं हलतं. हिला कधी भाजीपाला आणायचा माहीत नाही, तर कधी किराणा आणायचा माहीत नाही, कधी वायफायचा रिचार्ज संपला, कधी मोबाईलचा रिचार्ज संपला, कधी पार्किंगचं बिल आलं, रूम भाडं आलं, लाईट बिल आलं, गॅस संपला, पेट्रोल देणं घेणं,
कधीही काही हिला कसलं माहीतच नाही. म्हणूनच तर दवाखाना माझं कर्तव्य मी फॅमिली म्हणून निभावतो. भले दिवस कसं का असना. पोरं आजारी पडलेलं दवाखान्यात, हिला काय म्हणूस तर ती गोष्ट आहे. सारखं खायला हे बाहेरचं. फॅमिली जपणं हे आपलं प्रमुख कुटुंबाचं काम असतं. पण फॅमिलीतल्यांनी त्याचा फायदा घेतलेला येड्याने केलं. म्हणून मी आता तिला डायरेक्ट गाडीवर टाकलं खालच्या घरनं. आणि कपडे हीच आमच्या अंगावर, राधूची तीच. ज्या विचाराने ह्या खाल्ल्या घरी गेलतो गेम घ्यायला, तिथं आई, पूजा, प्रियंका, शंभू, पांडू, सारी ऑल फॅमिली. तिथं काय गोष्टीत हाटकुरापणा केला, मला काय ती सहन नाही झालं. हाय असं ओम पुढं बसवला, राधू महाग, प्रियंका दुर्गाला घेऊन बसली. आईला सांगितलं मी, हिला म्हणलं सोडून येतोय. मग पूजा आणि आईने पण काय हलक्यात घेतलं वाटतं. त्यांना पण वाटलं कुठलं सोडतोय. तरी आईला डाऊटच आलता, काय म्हणू फिनू नको, घरी गेलं भांडणं करचीन. अहो घरी तर पोचाय पाहिजेत ना मी. हाय अशी चौकातनं गाडी घेतली सुम. मग रस्त्याने येवळायला लागली, कुठं धरायच लागली, रडायच लागली, पडायच लागली. पण सोमाच्या गाडीला ब्रेक लागला नाही. पण आता तुम्ही म्हणसान कुठं सोडली, तायपशी. बरं तिथं सोडायची वेळ का आलीस ऐका. 10 वाजल्या होत्या म्हणून थंडी भरपूर होती बाहेर. गार वाजत होतं. लेकरांना कानाला डोक्याला काहीच बांधाय नव्हतं. कुठल्या तयारीने असं जायचं म्हणून नव्हतं. एकाएकीतच गाडी चौकातनं फिरवली. ओम लागला लाटलाट कापायला पुढं. झोप लागली म्हणला, गार लागते पप्पा. बापाची माया लगी पाजार फुटला. राधू लागले रडाय. काय होत होतं ग तुझं रडाय? काय काय दुखत होतं? काय इथं दुखतं? तिला इथं गाठ झाली तवाच बरं लागले दुखाय. आणि ती बायको रडते, दुर्गा रडते. दुर्गा कशी तरी निम्यात गेल्या झोपी गेली. तिला एका भाषेत सांगितलं, तसलं रस्त्याने रडायचं नाही. तर असा ठोका देईन ना, हिला म्हणलं, राधूला म्हणलं. समधी गप झाली. ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आणि डोक्यात एकच, हिला सोडून यायचं. भले अजून लय काय काय होतं, पण काय गोष्टी सांगत नाही मी तुम्हाला. मग हे पोरांकडे बघून मला माया आली. म्हणलं चला जिंतीला ओलडूनच पुढं आपलं सासरवाडी म्हणजे माहेर प्रियंकाचं. तिचा बाप घरी, भाऊ आलाय. भाऊ तिथंच कामाला जातोय. दोघंच बाप लेक आहेत. आणि मिळून होती पूजा, ती गेली 4-5 दिवस राहून. मला हिला तिथं सोडून आपलं माघारी यायचं. माघारी पण यायचं नव्हतं. बारामतीचा विषय संपवला होता मी रस्त्यानेच. पुढं जाणार होतं कुठंतरी, काही गोष्टी सांगत नाही. पण ॲक्च्युली राधू म्हणली झोप लागली, रडायला लागली. ओम रडायला लागला. माझ्या डोळ्यासमोर एवढं पण लेकरांचं हाल नको ना. म्हणून वाटलं चला जिंती 2 किलोमीटर आहे, ताईकडे गेलो. घरी गेलो नाही, रस्त्याला थांबलो. ताईला बोलून घेतलं. म्हणलं कुठे आहे ग? म्हणली हाय घरी. रस्त्याला येऊन म्हणले हे 2 पोरं घेऊन जा. त्या अगोदर प्रियंकाला सांगितलं होतं. ते तर रल्ली फिरले, किक मारीन माझं मी कुठं पण निघून जाईन, तिघांना सोडून. ताई म्हणली काय झालं? म्हणलं हे तर डिप्पी पैसे डांबरेला उभा आहे. आले लगेच म्हणली. बॅटरी घेतली शूटिंग, ते 2 जण आले. मला म्हणले ह्या रस्त्याच्या इकडे ये, काय झालं काय नाही.
हे रडत होती लेकरं. मला ह्या दोघांना घे, थंड वाजायला लागलीत, लाटलाट कापते ते. मी प्रियंकाला सोडायला चाललो आहे. ते म्हणले एवढं रातचं कसं काय? काहीच नाही, बॅग नाही, पिशवी नाही, काय नाही. म्हणलं तिच्या बापाचं ऑपरेशन झाले, ते लईच बघायचं म्हणते, तर चालू आहे म्हणलं सोडवाय. ताई म्हणली काहीतरी भानगड, तू इकडं रस्त्या इकडं आला. म्हणली नको रस्त्याला, रातचं इथनं लोकही जातात, तू घरी चल. चला म्हणलं घरी. मग गाडी म्हणली इथंच राहू दे. म्हणली गाडी घ्या. बरं ठीक आहे घेतो म्हणलं. त्यांना पुढं जाऊन दिलं. माझ्या गाडी राधून बसले, तरी ती पुढं जात नव्हते. ताईने बळच ढकलून दुर्गाला तिला घेऊन गेली. आपली इच्छा झाली नाही पुन्हा तिथं जायचं आणि पाहुणा रावळ्या दारात दाजीला त्रास येते. ह्या दोघांना घट्ट घेतलं, ओमला पुढं बसवलं. म्हणलं मला धर, असं उलटं बसवलं छातीला. राधूला मागणं पॅक धरलं की खाणली. डायरेक्ट तुम्हाला सांगतो बारामती. रस्त्याने बरेच कॉल आले, भावाचा यायला लागला पांडूचा, मध्येच मी स्विच ऑफच करून टाकला. आई मला खवळायला लागली, भाऊ बोलायला लागला, तुला कळतं का राग आणि भीक माग असतं. एवढा राग होता तर घरी नेऊन 2 दणक द्यायचं. कशाला कुठं कोणा दारा सोडून आला पाहुण्या रावळ्याच्या. दाजीला त्रास फक्त आजच्या रात्रीचा आहे. उद्या सकाळ काय होणार आहे ते माझ्या पद्धतीने करतो. एक रात्र फक्त ताईने काढू द्या. उद्याचं नियोजन मी बरोबर केलेलं आहे. त्रास काय कोणाला होणार नाही. पांडू म्हणत होता वरल्या घरी जाऊ नको, इकडं घरी आलोय. तर राधूची शाळा आज पण बोलली उद्या नको बुडाय म्हणून दप्तर न्यायला आलोय. म्हणलं दप्तर नेऊन तुला खाली सोडतो. पण राधू म्हणत होती पप्पा मी तुमच्या बरोबर येते. तिला भीती होती. ती म्हणायची मला ताईपाशी नको राहायला आणि कुठंच नको आत्यापाशी, मला तुमच्या दोघांपाशी पण झोपायचं आहे. बरं मी एकटा निघून चाललो तर राधू मला म्हणली पप्पा मी तुमच्यापाशी राहते, ओम मम्मीपाशी राहीन, पण तुम्ही एकटं जाऊ नका. काय गोष्टी असं शब्द ना काळजाला लागतात, पाजार फुटतो. मग लेकरांना घेऊन मी इथं आलोय घरी. एवढं झालंय. पण बाकीचं काय कार्यक्रम आहे ते माझ्या डोक्यात आहे. डोक्याच्या बाहेर गेलेलं काम आहे. लय झालं. कुठतरी चेष्टावारी नाही पाहिजेत कुठल्या गोष्टी. हटकुरापणा हा नाही. राधू दप्तर काढलं का तुझं? कुठे काढून ठेवलंय? मग जायचं खाल्ल्या घरी का झोपायचं? आता काय करायचं? रातच्याला ओम उठण रडत पप्पा पप्पा करून, कोणतरी लागतं त्याला. तर खाल्ल्या घरी चाललोय. तर ब्लॉगला इथं थांबवतो. बघू उद्या काय नियोजन केलंय बघा. मी आता दोरकान तुटन पण खुटी निघणार नाही असं करतो बघा. आता डोक्यातच आहे माझ्या पक्क.